घेऊन बसले लेकरं इकडं तिकडं पाठवले. अहो मी करायचंय काय? हा SID बरोबर म्हणते, SID बरोबर म्हणते, पण मग होत का नाही? आपल्याला आम्हाला का वेळ लागू दिली नाही? तुम्हाला का लागती वेळ? का आम्हालाच तुम्हाला काहीतरी करायचंय? सरकारला का आता हेच ठरविलं दिसतं काहीतरी. असं तर कळ नाही, बोललेलं समजना, काहीच कळना. मग आता करायचंय तरी कसं? आम्हाला उत्तर तर द्यावं लागल कुणी. लेकर कुठं पण फिरतेत. आता कुणासाठी कुणी, माझे दादा कुठं तरी फिरतेत सारखे, माझा धनू कुठं तरी फिरतय सारखा. लेकर माझे नातरुंड कुठं तरी ठेवलेत मी, कुठल्या तर देशात ठेवलेत, कुठं तर ठेवलेत. ह्याचं काही बघावं लागल ना. सरकारने, एकच राज्य सरकारने काय विचार करावा लागल की इथं धनू सोबत एक सोबत कुणीतरी पाहिजे आणि आम्हाला पण सोबत कुणीतरी पाहिजे. संरक्षणच पाहिजे. विचारच नाही. आम्हाला झोपच येत नाही रात्रभर, तर आम्ही काय करायचं? धनू माझा गेला तर मला परवा दिवशी आम्ही रात्रभर जागी होतो. म्हणून म्हणलं सोबत संरक्षणच पाहिजे. आणि आम्हालाही पाहिजे. झालं एकटं लेकरू एकीकडे गेलं, मग आम्ही दोघीच असतो. आम्हाला कसं दम निघतं बरं रात्रभर? लेकराला माणूस काहीतरी थोडं तितकं बोललं तर आता लेकरं बी नाही तर. सगळे आमच्या सगळ्या कुटुंबाचा विचार करा म्हणा. आणि कोण फडणीस साहेब असन, कोण असन साहेब, बोला आम्हाला.